राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते 8वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। या विद्यार्थ्यांना आता शासनाकडून मोफत शालेय दप्तर मिळणार आहे। मोफत शालेय दप्तर योजना राबवण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने शासन निर्णय जारी केलाय। यासाठी 174,19,35,424 रुपयांच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे। विद्यार्थ्यांची संख्या विचारात घेऊन ई-निविदेद्वारे दप्तरांची खरेदी केली जाणार आहे। प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून निविदेचं प्रारूप तयार करून शासनाची मान्यता घेतली जाणार आहे। महाराष्ट्रात व्यवसाय करताना मराठी संस्कृती आणि भाषेचा सन्मान राखणं आवश्यक असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले। 20 ऑगस्ट पासून म्हणजे आजपासून मराठीचं व्यावहारिक ज्ञान नसलेल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर नियमानुसार कारवाई केली जाणार आहे। महाराष्ट्र दिन ते स्वातंत्र्य दिन या कालावधीत सुमारे 1,65,600 रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी मराठीचं प्रशिक्षण घेतल्याची माहिती सरनाईक यांनी दिली। मराठी न येणाऱ्या चालकांना प्रथम नोटीस बजावली जाईल, त्यानंतर सुधारणा न झाल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल। मात्र कोणाचाही रोजीरोटी हिरावण्याचा उद्देश नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। धाराशिवच्या कळंब नगर परिषदेत ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसण्याची शक्यता आहे। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून निवडून आलेले 9 नगरसेवक आणि 1 स्वीकृत नगरसेवक गटनेत्यासह गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सोलापुरात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार असल्याचं सांगितलं जातंय। विशेष म्हणजे या नगरसेवकांनी मातोश्रीवरील बैठकीलाही उपस्थिती लावली नव्हती। आमदार कैलास पाटील यांच्या मतदारसंघातील नगरसेवक भाजपमध्ये जाणार असल्यानं धाराशिवच्या राजकारणात खळबळ उडाली आहे। मात्र पक्षप्रवेशाबाबत अधिकृत घोषणा होणं अजूनही बाकी आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी 29 ऑगस्ट पासून सुरू होणारं आमरण उपोषण अंतरवाली सराटीतच करणार असल्याचं स्पष्ट केले। मात्र मागण्या आणि प्रश्न निकाली न निघाल्यास उपोषण सुरू असतानाच मुंबईकडे रवाना होण्याचा इशाराही त्यांनी दिलाय। यावेळी जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली। त्यांच्या भूमिकेमुळेच मला उपोषणाची वेळ आल्याचा आरोप त्यांनी केला। तसंच संजय शिरसाट यांच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित करत शिंदे आणि शिरसाट यांच्यात मिलीभगत असल्याचा दावा केला। कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मुद्द्यावरूनही जरांगे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले। देशातील प्रमुख टेलिकॉम कंपन्या रिलायन्स जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना आगामी काळात महागाईचा झटका बसण्याची शक्यता आहे। येत्या 3 ते 4 महिन्यात मोबाईल रिचार्जच्या दरांमध्ये 12 ते 15% वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। 5G नेटवर्क विस्तार, स्पेक्ट्रमवरील खर्च आणि प्रतिग्राहक सरासरी उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशानं कंपन्या दरवाढ करू शकतात। स्वस्त प्रीपेड प्लॅन बंद केल्यानं ग्राहकावरील आर्थिक भार आधीच वाढलाय। मात्र जिओ आणि एअरटेलनं अजूनही दरवाढीबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही। सणासुदीचा हंगाम सुरू होत असतानाच ग्राहकांना साखरेच्या वाढत्या दराचा फटका बसलाय। मध्य प्रदेशातील भोपाळच्या घाऊक बाजारात साखरेचा भाव 18 दिवसात तब्बल 18 रुपयांनी वाढून 61 रुपये प्रति किलोवर पोहोचलाय। व्यापाऱ्यांच्या मते सरकारच्या साठा धोरणामुळे बाजारातील उपलब्धता कमी झाली आहे। तसंच अनेक साखर कारखान्यांनी इथेनॉल उत्पादनावर भर दिल्यानं साखरेचा पुरवठा घटल्याचंही सांगितलं जाते। मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाल्यानं दर वाढलेत। या वाढीचा परिणाम सणासुदीतील मिठाई आणि इतर खाद्यपदार्थांच्या किमतीवर होण्याची शक्यता आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 31व्या दक्षिण विभागीय परिषदेच्या बैठकीपूर्वी तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांची चेन्नईत भेट घेतली। चेंगलपट्टू जिल्ह्यातील कोवलम या ठिकाणी ही बैठक होणार आहे। तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे। आंतरराज्यीय प्रश्न, पाणी वाटप, प्रादेशिक विकास आणि राज्यातील समन्वयावर चर्चा होणार आहे। मुख्यमंत्री विजय गोदावरी, कृष्णा, पेन्नार, पलार, कावेरी नदीजोड प्रकल्पाच्या जलद अंमलबजावणीचा मुद्दा मांडण्याची शक्यता आहे। कावेरी खोऱ्यातील पाणी टंचाई आणि पर्यावरणीय समस्यांवर तामिळनाडू सरकार भूमिका मांडणार आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण विरोधात अभूतपूर्व आर्थिक कारवाई करण्याची घोषणा केली आहे। सोशल मीडियावरील पोस्टमध्ये ट्रम्प यांनी इराणला करारासाठी अनेक संधी दिल्याचा दावा केला। इराणने त्या संधी गमावल्याचंही त्यांनी म्हटलं। इराणला मदत करणाऱ्या देशातील वित्तीय संस्था, व्यवसाय, विमानतळ आणि सरकारी संस्थांवर गंभीर आर्थिक परिणाम होतील असा इशारा ट्रम्प यांनी या माध्यमातून दिलाय। तेल तस्करी, रोख हस्तांतरण, स्वॅप लाईन्स, एक्सचेंज हाऊसेस आणि बनावट कंपन्यांवर कारवाई करण्याचे संकेत डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेत।
इराण कधीही अण्वस्त्र बाळगणार नाही असंही ट्रम्प यांनी ठामपणे म्हटलंय. हॉकी वर्ल्ड कप 2026 मध्ये भारतानं कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 5-3 असा पराभव करत पुढील फेरीत प्रवेश केलाय. 19 ऑगस्ट म्हणजे काल झालेल्या पूल डी मध्ये या सामन्यात कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि अभिषेक यांनी प्रत्येकी 2 गोल केले तर हार्दिक सिंगने 1 गोल नोंदवला. पाकिस्तानकडून हन्नान शाहिदनं 2 आणि सुफिया खाननं 1 गोल केला. या विजयासह भारतानं पूल डी मध्ये 6 गुणांसह दुसरं स्थान मिळवले. इंग्लंड अव्वल राहिलंय तर पाकिस्तान आणि वेल्सचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. भारताचा पुढील सामना 22 ऑगस्टला होणार आहे. गटर जनरेशन या वक्तव्यावरून बाबा रामदेव यांनी केलेल्या टीकेला भाजप खासदार कंगना राणावत यांनी प्रत्युत्तर दिले. रामदेव यांनी कंगनाचं वक्तव्य बिघडलेल्या मानसिकतेचं लक्षण असल्याचं म्हटलं होतं. त्यावर कंगनाने सोशल मीडियावरील पोस्टद्वारे रामदेव बाबा यांच्यावर उपरोधिक टीका केली आहे. माझ्या तारुण्याबद्दल किंवा बेडरूमबद्दल दिवा स्वप्न पाहू नका असा टोला देखील तिने लगावलाय. तसेच सर्वोच्च न्यायालयाने पतंजलीशी संबंधित प्रकरणात केलेल्या ताशेऱ्यांचा संदर्भ देत कंगनाने रामदेव यांना चारित्र्याबाबत सल्ला देऊ नये असं म्हटलंय. तिच्या वक्तव्यामुळे आणखी वाद चिघळण्याची शक्यता आहे.